आज अळ्या पाला खाऊन खाऊन अगदी दमून गेल्या होत्या. शेवटी गुबगुबीत झाल्या म्हणजे अळ्यांची पूर्णपणे वाढ होऊन त्यांची चांगल्या प्रकारची साईज अटेन केली आहे. तर नमस्कार रेशीम शेतकरी मित्रांनो, मी अभिषेक आणि बॅचलर ऑफ ॲग्रिकल्चर पूर्ण करून करतोय रेशीम शेती. काही अळ्या अजूनही पाला खात होत्या आणि काही अळ्या आपले तोंड वर करून बसलेल्या आहेत आणि त्याची साईज वाढून त्या शेवटच्या टप्प्यात म्हणजेच कोस बनवण्याच्या अवस्थेमध्ये पोहोचलेल्या आहेत. तर काही अळ्या तोंड वर करून बसलेल्या आहेत. त्याचे कारण अशी की त्या सध्या कोच बनवण्यास सुरुवात करतील आणि रात्री टाकलेली फिडिंग ही शेवटची फिडिंग आहे, कारण काही अळ्या अजूनही पाला खात होत्या म्हणून त्यांना आपण फिडिंग दिलेली होती. अळ्या मस्तपैकी पोटभर पाला खाऊन स्वस्थ झालेल्या होत्या आणि आता बारी होती त्यावर चंद्रिका टाकण्याची. ह्या अशा प्रकारच्या जाळ्यांना आपण चंद्रिका म्हणत असतो. ह्या जाळ्या आपण अळ्यांवर टाकणार जेणेकरून अळ्यांना कोच बनवण्यास अगदी सोपे जाईल. ह्या चंद्रिका आपण अळ्यांवर टाकल्या की अळ्या त्यावर चढून कोष तयार करण्यास सुरुवात करतात आणि अळ्या कोष अवस्थेमध्ये आल्या की ते आपल्या तोंडाद्वारे एक धागा सोडण्यास सुरुवात करतात आणि आपल्याला एखादी अळी जरी धागा सोडताना दिसली तर आपण त्यावर चंद्रिका टाकायच्या असतात. अशा प्रकारे अळ्या चंद्रिकावर चढून कोष बनवण्यास सुरुवात करतात. हळूहळू धागा सोडून त्या स्वतःभोवती एक आवरण तयार करतात आणि त्याला आपण कोष असे म्हणत असतो. अजून 2-3 दिवस त्या कोष बनवण्यास घेतील. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. लाईक आणि शेअर करायला विसरू नका.